सर्वप्रथम सर्वांना टी पात्रता परीक्षाकरिता खूप खूप शुभेच्छा। सदरील व्हिडिओमध्ये लेव वॅगोटस्की मानसशास्त्रज्ञाविषयी वाचन केले जाणार आहे। याआधी आपण जीन पियाजे व लॉरेन्स कोलबर्ग यांच्याविषयी माहिती घेतलेली आहे। सदरील व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुमच्या टी धारक मित्रमैत्रिणींना पाठवा, जेणेकरून तुमच्या समवेत त्यांचे देखील मार्क फिक्स होतील। आणि या तीनही मानसशास्त्रज्ञाविषयी तुम्हाला टी पेपर 1 आणि पेपर 2 साठी निश्चितपणे प्रश्न विचारला जातो। चला तर मग पाहू। लेव वॅगोटस्की हा रशियन वैकासिक मानसशास्त्रज्ञ होता। लेव वॅगोटस्की हा रशियन वैकासिक मानसशास्त्रज्ञ होता। लेव वॅगोटस्कीवर कार्ल मार्क्स व जीन पियाजे यांच्या विचारांचा प्रभाव होता। लेव वॅगोटस्कीवर कार्ल मार्क्स व जीन पियाजे यांच्या विचारांचा प्रभाव होता। बालकाचा विकास हा सामाजिक, सांस्कृतिक व भाषिक संदर्भापासून वेगळा करता येत नाही असे त्याचे मत होते। बालकाचा विकास हा सामाजिक, सांस्कृतिक व भाषिक संदर्भापासून वेगळा करता येत नाही असे त्याचे मत होते। त्याने 1934 मध्ये थॉट अँड लँग्वेज हे पुस्तक लिहिले। लेव वॅगोटस्कीला सामाजिक ज्ञान रचनावादाचा पुरस्कर्ता मानले जाते। लेव वॅगोटस्कीला सामाजिक ज्ञान रचनावादाचा पुरस्कर्ता मानले जाते। विकासात भाषेचे स्थान महत्त्वाचे। विकासात भाषेचे स्थान महत्त्वाचे आहे असे मत लेव वॅगोटस्की यांचे होते। बालकाला संवेदना ज्ञानेंद्रियाद्वारे होत असल्या तरी त्या संवेदनाचे अवबोधात रूपांतर करून त्याचा अर्थ जाणण्यासाठी भाषेची आवश्यकता असते। बालकाच्या विचार प्रक्रियेत भाषा ही महत्त्वाची आहे। भाषा निगडीत जर प्रश्न आले तर ते लेव वॅगोटस्की यांच्याविषयीच असतात। सामाजिक आंतरक्रिया विकासात महत्त्वाच्या आहेत। कोणाच्या मते? लेव वॅगोटस्की यांच्या मते सामाजिक आंतरक्रिया विकासात महत्त्वाच्या आहेत। बालकाच्या ज्ञाननिर्मितीत सामाजिक आंतरक्रिया महत्त्वाच्या आहे। बालक जेव्हा इतरांशी संवाद साधते त्यातून त्याची प्रथमतः ज्ञान निर्मिती घडते। विकासावर सांस्कृतिक संदर्भाचा परिणाम होतो। लेव वॅगोटस्की यांच्या मते विकासावर सांस्कृतिक संदर्भाचा परिणाम होतो। भारताच्या संदर्भात देखील वॅगोटस्कीचे विकासावर सांस्कृतिक संदर्भाचा परिणाम होतो हा विचार महत्त्वाचा आहे, कारण भारत बहुसांस्कृतिक लोक असणारा देश आहे। वॅगोटस्की म्हणतो विकास हा संस्कृतीनी रूप घडत असतो। विकास हा सामाजिक, सांस्कृतिक संदर्भापासून वेगळा करता येत नाही। वॅगोटस्की काय म्हणतो? विकास हा संस्कृती अनुरूप घडत असतो। विकास हा संस्कृती अनुरूप घडत असतो। विकास हा संस्कृती अनुरूप घडत असतो। विकास हा सामाजिक, सांस्कृतिक संदर्भापासून वेगळा करता येत नाही। विकासात खेळाचे स्थान महत्त्वाचे। वॅगोटस्की यांच्या मते विकासात काय आहे तर खेळाचे स्थान महत्त्वाचं आहे। बालकामध्ये खेळातून कृतिशीलतेचा व सांघिक भावनेचा विकास होतो। बालक एकमेकांना सहकार्य करू लागते। वॅगोटस्की यांच्या मते बालक स्वतः ज्ञान निर्मिती करते। वॅगोटस्की यांच्या मते बालक हे स्वतः ज्ञान निर्मिती करते। त्यासाठी बालक भाषा, सामाजिक आंतरक्रियांचा उपयोग करते। बालकाच्या विकासाचे 2 स्तर सांगितलेत। स्वप्रयत्नाने गाठलेली विकासाचा स्तर। बालक हे प्रयत्नशील विकास स्वप्रयत्नाने गाठत असते। अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याने गाठलेला वरचा स्तर। बालक हे स्वप्रयत्नाने विकास करण्यासाठी धडपडत असते, पण काही वेळा बालकाला आणखीन विकास करण्यासाठी अनुभवी, ज्ञानी व्यक्तींचा सल्ला व मदत लागते। या विकासासंदर्भात वॅगोटस्की समीपस्थ विकासाची संकल्पना मांडतो। समीपस्थ विकास म्हणजे बालकाने स्वप्रयत्नाने गाठलेला अध्ययन स्तर व नंतर अनुभवी व्यक्तीच्या मार्गदर्शनाने गाठलेला स्तर या दोन्हीमधील मधला टप्पा होय। समीपस्थ विकासात अनुभवी व्यक्तीची भूमिका ही सुलभक स्वरूपाची असते। अनुभवी व्यक्ती ही अधिक जाणकार असते। या संदर्भात वॅगोटस्की स्काय फोल्डिंग ही संकल्पना मांडतो। वॅगोटस्की यांनी कोणती संकल्पना मांडली? स्काय फोल्डिंग। ज्याप्रमाणे इमारत बांधण्यासाठी फळ्याच्या परातीची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे बालकाला विकासाचा वरचा स्तर गाठण्यासाठी अनुभवी व्यक्तीच्या मार्गदर्शनाची गरज असते। शिक्षकाने विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे, माहिती स्त्रोत शोधण्यास मदत करणे, प्रयोगाला प्रोत्साहन देणे यासारख्या कृतीद्वारे सहकार्य करावे। मग वॅगोटस्की यांनी काय सांगितलेलं आहे तर वॅगोटस्की हा वैकासिक मानसशास्त्रज्ञ होता। कोण होता? वैकासिक मानसशास्त्रज्ञ। आणि त्याच्यावरती कार्ल मार्क्स आणि जीन पियाजे यांच्या विचारांचा प्रभाव होता। तसेच त्यांनी थॉट अँड लँग्वेज हे पुस्तक लिहिले। आणि बालकाचा विकास हा सामाजिक, सांस्कृतिक व भाषिक संदर्भापासून वेगळा करता येत नाही असे त्याचे मत होते। आणि वॅगोटस्कीला सामाजिक ज्ञान रचनावादाचा पुरस्कर्ता मानले जाते। त्यानंतर बालकाच्या विचार प्रक्रियेत भाषा ही महत्त्वाची असते असं त्यांनी म्हटलं।
बालकाच्या विचार प्रक्रियेत भाषा ही महत्त्वाची असते हे त्यांचं मत होतं. त्यानंतर वॅगोटस्की म्हणतो विकास हा संस्कृतीने रूप घडत असतो. विकास हा सामाजिक सांस्कृतिक संदर्भापासून वेगळा करता येत नाही. त्यानंतर त्यांनी या विकासा स्तरामध्ये वॅगोटस्की समीपस्थ विकासाची संकल्पना मांडतो. त्यामध्ये समीपस्थ विकास म्हणजे बालकाने स्वप्रयत्नाने गाठलेला अध्ययन स्तर, नंतर अनुभवी व्यक्तीच्या मार्गदर्शनाने गाठलेला स्तर, या दोन्हीमधील मधला टप्पा होय. त्यानंतर या संदर्भात वॅगोटस्की स्काय फोल्डिंग ही संकल्पना मांडतो. शिक्षकाने विद्यार्थ्याला प्रेरणा देणे, माहिती स्रोत शोधण्यास मदत करणे, प्रयोगाला प्रोत्साहन देणे यासारख्या कृतीद्वारे सहकार्य करावे असे वॅगोटस्की याचे म्हणणे आहे. तर आपण लेव वॅगोटस्की, त्यानंतर लॉरेन्स कोहलबर्ग आणि जीन पियाजे या 3 मानसशास्त्रज्ञांविषयी विशेष माहिती घेतलेली आहे. यामध्ये जीन पियाजे हा सर्वश्रेष्ठ बालमानसशास्त्रज्ञ तसेच जनुकीय मानसशास्त्रज्ञ म्हणून तो ओळखला जातो. आणि जीन पियाजेने 4 अवस्था मांडलेल्या आहेत: संवेदनकारक अवस्था, क्रियापूर्व अवस्था, मूर्त क्रियात्मक अवस्था, वस्तुनिष्ठ क्रियात्मक अवस्था. आणि लॉरेन्स कोहलबर्ग यांनी नैतिक विकासाच्या उपपत्तीची मांडणी केली. त्यामध्ये प्रत्येकी पातळीत एकूण 6 अवस्था मांडल्या होत्या. त्यामध्ये सांकेतिक पूर्व पातळी, शिक्षा व आज्ञापालन स्थिती, साधक सापेक्ष स्थिती, सांकेतिक पातळी, चांगला मुलगा मुलगी स्थिती, अधिकारवादी स्थिती, सांकेतोत्तर पातळी, सार्वत्रिक करार स्थिती, सार्वत्रिक नैतिकतेची स्थिती.